जवळ-जवळ 2 दिवसामध्ये 1000 फॉलोअर्स तर झालेच आणि 7 ते 8 दिवसांमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. मला गैरसमज होता, की आपण काही चालू करायचं म्हणजे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल. रिस्पॉन्स सगळ्यांचा छान होता, पण कौतुक असं नाही म्हणता येणार आणि बऱ्याच मुलींना अशा कमेंट्स केल्या जातात, बायकांना अशा कमेंट्स केलेल्या जातात, की डिमोटिव्हेट होतात आणि बायका खचून जातात. त्यावेळेस तुला हे पण भरपूर कमेंट्स होत्या की तू मंगळसूत्र नाही घालत किंवा आमच्या दोघांचा एक क्रायटेरिया आहे, आमच्या दोघांचं रिलेशनशिप नंतर, की त्याचं लाईफ त्याचं लाईफ, माझं लाईफ माझं. त्याच्या आवडी आवडी, माझ्या आवडी पण आवडीच. नमस्कार मंडळी, मी ऋतुजा केंद्रे आणि तुम्ही ऐकत आहात ऐकावं ऐका. तर आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे एक खास व्यक्ती. काही दिवसांमध्येच माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा झालेली आहे आणि तिला तुम्ही ओळखत देखील असालच. तर आज आपल्यासोबत आहे अवघ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेली व्यक्ती, ती म्हणजे श्वेता प्रभू, जी तिच्या डेली ब्लॉग्स थ्रू, तिच्या कंटेंट थ्रू महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेली आहे. तर श्वेता, तुझं आमच्या या आजच्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुला मी आज पहिल्यांदाच कॉम्प्लिमेंट देऊ इच्छिते, की जेवढं तुम्ही तिला कॅमेरामध्ये बघता, रील्समध्ये बघता, त्याच्यापेक्षा ती कितीतरी पटीने प्रत्यक्षामध्ये खूप जास्त सुंदर आहे आणि मनाने सुद्धा ती एक खूप छान पर्सनॅलिटी आहे. तर श्वेता, खूप स्वागत आहे तुझं आज आमच्या एपिसोडमध्ये. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, आता बऱ्याच तुझ्या प्रेक्षकांचे देखील प्रश्न असतील आणि आमच्या देखील असतील, तर त्यांचे प्रश्न या आजच्या एपिसोडमधून सॉल्व्ह देखील होणार आहेत. तुम्हाला असतीलच प्रश्न काहीतरी. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की तुझा हा डेली ब्लॉगिंगचा प्रवास कसा चालू झाला? तर असं नाहीये, की मी आत्ताच व्लॉगिंग चालू केलंय. मी 3-4 वर्षांपूर्वी म्हणजे माझं लग्न झालं होतं, तेव्हा मी व्लॉगिंग स्टार्ट केली होती आणि तेव्हा मला काही असा रिस्पॉन्स आला नव्हता. म्हणजे मी व्लॉग्स करायचे, आपलं डेली रूटीन्स पण करायचे आणि स्किन केअर पण करायचे. ते भरपूर मी ट्राय केलं करण्यासाठी, पण एवढा छान मला प्रतिसाद मिळाला नाही त्या सगळ्यातून आणि त्यानंतर मग मी माझं जे ॲक्चुअली डेली रूटीन आहे, ते मी पोस्ट करत गेले आणि मला छान रिस्पॉन्स मिळाला. ओके. तर तू अगोदर पण कंटेंट क्रिएट करत होती असं म्हणली. तर हो. अगोदर कोणत्या टाइपचा कंटेंट होता तुझा? तर अगोदर मी सगळ्यात आधी तर जे कंटेंट क्रिएशन चालू केलं होतं ना, तर त्याच्यामध्ये मी काय करायचे, फक्त YouTubeवरती व्हिडिओज बनवायचे. सगळ्यात आधी तर माझं मेकअप आर्टिस्ट म्हणून होतं. कारण मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट माझा कोर्स झालेला आहे आणि म्हणून मी मेकअप आर्टिस्ट चा म्हणजे एक पेज चालू केलं होतं Instaचं आणि त्यावर पण मग छान माझं सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर परत गॅप झाला. त्यानंतर मग मी परत YouTubeवरती डेली व्लॉग्स म्हणण्यापेक्षा सेल्फ मेकअप, सेल्फ सगळं सेल्फचं करायचे किंवा डी-आय-वाय स्किन केअर असं. त्यात पण मला एवढा काही खास रिस्पॉन्स मिळाला नव्हता. त्यानंतर परत मग बंद केलं. परत तेच चालू केलं. त्यात पण काही एवढा छान रिस्पॉन्स मिळाला नव्हता. त्यानंतर परत बंद करून मग स्किन केअरसाठी मी एक आयडी चालू केली आणि फक्त स्किन केअर रिव्ह्यू प्रॉडक्ट्सचे जे रिव्ह्यूज असतात ते द्यायचे. त्यानंतर तेव्हा पण मला काही असा छान प्रतिसाद मिळाला नाही आणि मग एकदम जवळ-जवळ 1.5-2 वर्षाचा गॅप घेऊन मी हे चालू केलं आणि छान प्रतिसाद मिळाला मला यातून. ओके. तर तू स्किन केअरचं वगैरे म्हणतीये, मेकअपचं पण म्हणतीये, तर त्याच्यामध्ये तुला इन्व्हेस्टमेंट करावी लागली असेल काही? हो, हो, हो. खूप तर इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याबद्दल म्हणजे जवळ-जवळ 1-1.5 लाख रुपये मला असं म्हणजे मी जसं सांगितलं मला गैरसमज होता, की आपण काही चालू करायचं म्हणजे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल आणि तेव्हाच आपण अ, हे सोशल मीडियावरती आपण येऊ शकतो. त्यासाठी खूप काही गोष्टी लागतात, असं मला समज होता आणि त्यामुळे मग मी खूप इन्व्हेस्टमेंट केली स्किन केअर प्रॉडक्ट्ससाठी. कारण माझं जे कंटेंट होता तो रिव्ह्यूजवरती होता. म्हणजे महागड्या प्रॉडक्ट्सचा एखादा रिव्ह्यू आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये अफोर्डेबल त्याचं काही ड्यूप आहे, असे मी व्हिडिओज करायचे आणि त्यामध्ये मी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे जवळ-जवळ मी आता 2 वर्ष जरी प्रॉडक्ट्स नाही घेतले, तरी माझ्याकडे ते शिल्लक आहेत. बापरे! त्यामुळे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली होती आणि तो माझा वर्स्ट डिसिजन होता एव्हर असं. बरं, मग आता काय वाटतं, की इन्व्हेस्टमेंट करणं, एखादं कंटेंट क्रिएट करायचं असेलच आपल्याला हं. एखाद्याला, तर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतंच का? नाही, मला असं नाही वाटत. काही बिझनेस किंवा काही क्रिएशन्स असे असतात, की तिकडे तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे आणि मी जे करते त्याला काहीच इन्व्हेस्ट करण्याची गरज नाहीये. म्हणजे माझं डेली अपडेट्स मी दाखवते. मी जर काही खरेदी केलं तरच मी ते दाखवते. नाही केलं तर मी आहे त्यातच भागवते. सो असं काही नाहीये, की प्रत्येक कंटेंट क्रिएशनला तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावंच लागेल, असं अजिबात नाहीये. ओके.
तर आता तू लवकरच म्हणजे खूप लवकर 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्वकडे व्हायरल झाली. सर्वांना माहीत झालं तुझ्याबद्दल ओके डेली व्लॉग्स थ्रू. तर त्यावेळेस तुझ्या फॅमिलीचा रिस्पॉन्स कसा होता? तुझ्या सासरकडे पण आणि माहेरकडे पण? फॅमिलीचा रिस्पॉन्स म्हणजे सासरकडच्यांचं पण कसं म्हणजे माझ्या अ, सासरी सगळेजण सोशल मीडियावरती आहेत. तसं माहेरी असं नाही, की कोणी कंटेंट क्रिएशन करतंय, कोणी हे करतंय. त्यामुळे माहेरी तसा काही विषयच येत नाही. सासरी आहेत त्यामुळे असं एवढं माझं काही वेगळं वाटलं नाही कोणालाच, की ही वेगळं काहीतरी करते. पण माहेरी ऑब्व्हियसली त्यांना माहिती आहे, की माझ्या अंगात एवढे किडे आहेत आणि मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी करायला. त्यामुळे रिस्पॉन्स सगळ्यांचा छान होता. पण कौतुक असं नाही म्हणता येणार, की त्यांना कौतुक माझं ऑब्व्हियसली वाटणारच. आता माझी आई आहे, भाऊ आहेत, माझी फॅमिली आहे, मामा वगैरे सगळे. कौतुक त्यांना वाटलं, की एवढं छान म्हणजे सगळ्यांनाच कौतुक वाटतंय. पण इतकं असं काही नाही, की खूप छान करतीये. कॅज्युअली घेतलं होतं सगळ्यांनी आणि त्यानंतर छान वाटतंय, त्यांनाही छान वाटतंय. पण कौतुक नाही म्हणता येणार. बेसिकली कौतुक आहे, पण असं काही नव्हतं, की मी चालू केल्यानंतर त्यांना छान वाटतंय, की मी म्हणजे हिने केलंय आणि ही एवढ्या वर पोहोचणार आहे किंवा एवढी याची ओळख होणार आहे, लोकं हिला ओळखणार आहेत, असं काही नव्हतं. असा कधी प्रसंग आला का, की कधी तुझ्या फॅमिलीमधल्यांना आता तुम्ही म्हणजे तुझं माहेर वेगळीकडे, सासर वेगळीकडे आणि तुम्ही इकडे राहता. तर मग त्यांना कधी तुझे फॉलोअर्स भेटले आणि तुझ्याबद्दल अचानक असं त्यांना कोणी काही बोललं? हो, हो, हो. म्हणजे माझ्या मम्मीला एक दिवशी अशीच ती ऑटोने येत होती आणि तिला एका मुलीने ओळखलं, की कारण माझ्या व्लॉग्समध्ये पण मी मम्मीला बरेचदा घेते आणि तिला एका मुलीने ओळखलं, की "तुम्ही श्वेताची मम्मी ना?" अ, आणि माझी मम्मी एकदम थोडीशी खूप शाय नेचर आहे तिचं. त्यामुळे ती एकदम हो म्हणून एकदम बाजूला येऊन म्हणजे अशी तिच्या कामात रमली आणि असं तिने मला सांगितलं त्यानंतर. पण माझी जी आजी आहे, माझ्या मम्मीची मम्मी, ती अशी जात असते गावी, या गावी, त्या गावी, भावांकडे, बहिणींकडे असं खूप फिरत असते ना. तिचं असं आहे, की ती जिकडे जाईल तिकडे सांगत असते, माझ्या नातीचे व्हिडिओ बघा आणि तिचे म्हणजे मला फोन करणार आणि सांगणार, तुला कसं शोधायचं? कसं शोधणार आम्ही तुला? मग तू ते व्हिडिओज तुझे कसे दिसतील आम्हाला?" मग त्यांना मग मी आयडी देते. मग त्यांच्याच कॉलवरून मला ती कॉल करते, की "यांना तुझी आयडी काय असेल ते सांग." आणि मग मी आयडी देते आणि ती सगळीकडे ते सांगत राहते. पण माझ्या मम्मीचं असं नेचर आहे, की नाही म्हणजे एवढं तिला असं काही हे नाही वाटत. ती पण म्हणजे मला जसं सुरुवातीला वाटायचं कोणी म्हणजे मग कोणी फॉलोवर भेटलं, की थोडंसं वेगळं वाटायचं, कौतुक वाटायचं आणि शाय नेचर असल्यामुळे असं वाटलं नाही, की म्हणजे काय बोलावं पुढे? यानंतर पुढे काय बोलायचं हे सुचत नव्हतं. तसं माझ्या मम्मीचं आहे. आणि तुला पण बाहेर बरेचसे फॉलोअर भेटले असतील. हो. मग त्यांना भेटल्यानंतर पहिला फॉलोअर जो होता, जो कोणी बाहेर भेटला असेल तुला, तर त्यांना भेटल्यानंतर तुझं काय एक्सप्रेशन होते? तुझं काय त्यावेळेस फिलिंग होत्या? अ, तर माझी ना पहिली फॉलोवर मला माझ्या ऑफिसमध्येच भेटली होती. म्हणजे असं झालं होतं, की ती आली, ती आणि तिच्या हसबँडसोबत होती. कस्तुरी नाव आहे तिचं, मला आठवतंय अजून. ती आली आणि तिने मला काचेतून पाहिलं, की मी आहे आणि ती थोडीशी क्रॉस करून पुढे गेली आणि त्यानंतर परत रिटर्न आली आणि माझ्या ऑफिसमध्येच आली आणि बाकी वस्तूंबद्दल विचारत होती, फ्रिज, टीव्ही वगैरे असं. आणि तिने विचारल्यानंतर तिने मला थोडासा डाऊट आलाच होता, की मी पाहिलं होतं ती मला बघून गेली आणि परत आली. आणि तिने मला विचारलं, की "तू व्लॉग्स करतेस ना?" आणि मग म्हटलं, "हो, करते." पण मला तेव्हा काही सुचलंच नाही मी काय बोलावं आणि तिचं पण नेचर जरासं शाय असल्यामुळे तिने पण पुढे काही असं जास्त बोलली नाही. पण नंतर मग मी घरी आल्यानंतर तिने मला मेसेज केला, की "मला खूप काही बोलायचं होतं, पण मला बोलता आलं नाही. मला थोडंसं असं ऑकवर्ड झालं." आणि मला पण सेम असं झालं, की मी काय बोलू ना? मी हो म्हणाले आणि शांत बसले. त्यावर मी काहीच असं रिएक्ट केलं नाही. आणि नंतर असं झालं, की बोलायला हवं होतं. पहिली फॉलोवर भेटली आणि स्पेशल आहे ती माझ्यासाठी हो. ऑल्वेज स्पेशल असणार आहे. कारण पहिली मुलगी असेल जिने मला ओळखलं होतं. येस. खूप फिलिंग ती हो, वेगळीच खूप असेल. वेगळी. नक्कीच. हो. तर असं कधी झालं का, की तू बाहेर गेली कुठं फिरायला वगैरे आता पुण्यामध्ये आणि त्यावेळेस तुला काही म्हणजे तुझे फॉलोअर्स असतील किंवा ज्यांनी कोणी तुझे एखाद्याने व्हिडिओ पाहिला असेल, तर त्यांनी तुला बघितलं, ओळखलं, पण ते बोलले नाहीत. हो, हो, हो. असं पण होतं. बरेचदा अ, म्हणजे आम्ही आता गणपतीमध्ये गेलो होतो पुण्यामध्ये आणि एका ठिकाणी पेढा घेण्यासाठी थांबलो आणि तिकडे एक होती फॉलोवर होती माझी ती आणि ती माझ्याकडे बघत होती. ती बघून तिच्या हसबँडला सांगत होती, की हिचे व्हिडिओज मी बघते आणि असं. तिचं चाललं होतं तिचं आणि माझं लक्ष गेलं. मला मला क्लिक झालं, की हिने मला ओळखलंय
पण ती मला बोलत नव्हती आणि ती खूप हसू तिला बोलायचं होतंच माझ्याशी, पण तिची हिंमत होत नव्हती. मग शेवटी मी तिला म्हटलं, "बोल." म्हणजे तुला काय बोलायचंय बोल. आणि मग तिला म्हणजे छान वाटलं, की मी स्वतःहून तिच्याशी बोलले. कारण मला लक्षात आलं तिने मला ओळखलं आणि ती नव्हती म्हणजे. आणि असं पण बरेचदा होतं, की मला बघतात बाहेर, की त्यांना दिसते मी आणि त्यानंतर ते मला समोर नाहीत बोलत. कधी बरेचदा मी गाडीवर असते, अ, किंवा बरेचदा मी अशी समोरून जाते, पण त्यांची हिंमत होत नाही बोलायची. आणि मला मग घरी आल्यानंतर मेसेज पडलेला असतो, की "मी तुला पाहिलं" किंवा कमेंट असते. असं पण झालंय. तर धीरजबद्दल काय म्हणणं आहे तुझं? म्हणजे जेव्हा तू व्हायरल झाली तेव्हा आम्ही पण पाहिलं, की कमेंट्समध्ये भरपूर जण होते, की धीरजबद्दल विचारत होते, जे की तुझे हसबंड आहेत, की धीरज काय करतो? धीरज कोण आहे? तर धीरजला कसं वाटलं जेव्हा तू व्हायरल झाली तेव्हा? त्याच्या फीलिंग्स कशा होत्या, की आता आपली बायको व्हायरल झाली आहे, तिला लोक ओळखतायत, तर तेव्हा कसं वाटलं त्यांना? ॲक्चुअली 1,000,000 आणि 100K याचा मीनिंग आम्हाला तेव्हाच समजलं, जेव्हा लोकं त्याला सुद्धा ओळखायला लागले. म्हणजे कसं झालं माहिती का, एका शॉपमध्ये मी आणि माझी मम्मी आणि धीरज आम्ही गेलो होतो आणि तिकडे एका लेडीने मला पाहिलं. ती येऊन मला मला तर म्हणालीच, की "मी तुझे व्हिडिओ पाहते." म्हणजे एवढं बोलून ती पुढे गेली आणि तिने धीरजला पाहिलं. ती मला म्हणजे वळाली आणि मला म्हणे, की "हाच का तुझा धीरज?" म्हणजे तेव्हा तिच्या लक्षात आलं, की अरे हा खूप लोकं ओळखतायत आणि हिच्यामुळे मलाही ओळखतायत. असं म्हणजे तेव्हा त्याला त्याचं जाणीव झाली, की नाही खूप म्हणजे सोशल मीडियामध्ये किती पॉवर आहे ना, हे त्याच्या लक्षात आलं, की बाबा आपल्याला पण लोकं ओळखतायत. म्हणजे खरंच हिला खूप छान सपोर्ट मिळतोय सगळ्यांकडून. तोपर्यंत मला सुद्धा त्याचं मीनिंग काय असतं ना, म्हणजे 1,000,000 म्हणजे एवढ्या लोकांनी पाहिलंय आपल्याला, ते तेव्हा लक्षात आलं, जेव्हा लोकं आपल्याला ओळखतात. तर मग तुला या प्रवासामध्ये धीरजचा कसा सपोर्ट होता? की बापरे! भरपूर जणांना रिस्ट्रिक्शन्स असतात, की नको व्हिडिओ बनवू नको किंवा सोशल मीडिया वापरू नको, टाकू नको, की आपली लाईफ कशाला दाखवायची. तर ह्याच्यामध्ये धीरजचं काय म्हणणं होतं? त्याचा कसा सपोर्ट राहिला तुला? अ, खरं सांगायचं झालं तर खरं सांगायचं झालं तर सपोर्ट म्हणता येणार नाही. म्हणजे तो फील करत नाही, की मी तिला सपोर्ट करतोय. आमच्या दोघांचा एक क्रायटेरिया आहे, आमच्या दोघांचं रिलेशनशिप नंतर, की त्याचं लाईफ त्याचं लाईफ, माझं लाईफ माझं. त्याच्या आवडी-आवडी, माझ्या आवडी पण आवडीच. असं नाहीये, की तो मला जर काही करायची परमिशन परमिशन म्हणतच नाही. आम्ही त्या गोष्टीला परमिशन नाही म्हणत. जर त्याला कुठला फोटो क्लिक करायचा आणि पोस्ट करायचा, तर तो माझी परमिशन घेणार नाही ऑब्व्हियसली, की हा फोटो मी पोस्ट करू का? तसंच आहे सेम. म्हणजे तो सुद्धा त्या गोष्टीला सपोर्ट करतोय असं समजत नाही. त्याला एवढं कळतं, की हे तिचं लाईफ आहे, तर ती काही करू शकते. तिला जसं जगायचंय तसं ती जगू शकते. त्यामुळे अ, लोकांच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हा सपोर्ट आहे, पण बेसिकली हा सपोर्ट नाहीये. एक नवरा म्हणून तो माझ्या सोबत आहे फक्त. सपोर्ट नाही म्हणता येणार. म्हणजे की "बाबा तुला जे करायचंय ते तू कर. मी तुला तुझ्या सोबत आहे किंवा मी तुला परमिशन देतो." अशातला भाग नाहीये तो. आता तेच मला याच्यातून हेच वाटलं, की कॅमेरा समोरची जी लाईफ असते आणि कॅमेरा मागची जी लाईफ असते ना, ती खूप वेगळी असते. कारण जे तू दाखवते तुझ्या डेली व्लॉग्स थ्रू त्याच्यामध्ये लोकांना काय वाटतं, की तो तुला सपोर्ट करत नाही किंवा त्याला आवडत नाही म्हणून तू त्याला व्हिडिओमध्ये घेत हं, नाही, हं, हं, हं. असं लोकांना वाटतं. पण जे कॅमेराच्या पाठीमागे आहे ते तुला माहिती आहे हो, हो. की ठीक आहे, तो कॅमेरा शाय आहे म्हणून तो येत नाही. हे सर्व तुला माहिती आहे. बरोबर. तर हे असतं लोकांना पण ते कळलं पाहिजे थोडंफार. असं आहे की धीरज अजिबातच कॅमेरासमोर येऊ शकत नाही. म्हणजे त्याला मी घेते आता जरा-जरा. कारण काही वेळा असं होतं की खूप लोकांना गैरसमज झाला होता. सुरुवातीला मी त्याला अजिबातच घेत नव्हते. मी घेत नव्हते म्हणण्यापेक्षा त्याला म्हणजे सपोज लाइक माझा कॅमेरा किचनमध्ये मी शूट करतेय. तो आतमध्ये एंटर करण्याअगोदर मला आवाज येतो की कॅमेरा चालू आहे का? आणि जर हां म्हणाले तर तो येणार नाही. नाही म्हणाले तर तो तेव्हा येतो आणि त्याला नाही आवडत. तर मग मी पण त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन त्याला असं ओढून नाही आणू शकत, की तू माझ्या व्हिडिओजमध्ये ये. त्याला कम्फर्टेबल वाटलं तर तेवढीशी क्लिप मी ॲड करू शकते आणि त्याचं थोडंसं आहे, की मी नाही येऊ शकत कॅमेरामध्ये आणि मला पण ते पटतं, की मला आवडतं म्हणून मी येते. मला आवडत नसताना कोणी मला जर व्हिडिओमध्ये घेतंय, तर मलाही आवडणार नाही ते. बरोबर. आणि असं काही नाही. सुरुवातीला मी नव्हते घेत त्याला. माझ्या एकटीचंच असायचं. तर लोकं ना गैरसमज व्हायचा लोकांना, की "तू एकटीच राहतेस का? तू बॅचलर आहेस का?" आणि इव्हन माझे जे ओळखीचे लोक आहेत, अ, ज्यांना माहिती आहे माझं लग्न झालंय आणि म्हणजे त्याच्यामध्ये धीरज दिसत नाहीये. तर त्यांच्या अशा म्हणजे त्यांचा असा पर्सनल मेसेज यायचा मला, की "तुम्ही दोघं एकत्र राहत नाही का?"
तुम्ही वेगळे राहता का? तू एकटीच राहते का?" असं म्हणजे लोकांना गैरसमज झाला होता. त्यामुळे मग मी थोडं-थोडं त्याला घेणं मला पण कुठेतरी वाटलं, की त्याला ॲड केलं पाहिजे, की आहे बाबा कोणीतरी सोबत असं. बरं मग त्याच्या रिलेटेड पण तुला भरपूर प्रश्न असतात, की त्यावेळेसच जेव्हा तुझं स्टार्टिंगचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि धीरजबद्दल लोकांना प्रश्न पडायला लागले. त्यावेळेस तुला हे पण भरपूर कमेंट्स होत्या, की "तू मंगळसूत्र नाही घालत किंवा तू सिंदूर वगैरे नाही लावत." हे जे नॉर्मल किंवा "तू धीरजला अरे-तुरे करते." तर हं. याच्याबद्दल काय म्हणणं आहे? तर मंगळसूत्राचं असं आहे, की बेसिकली आमच्या दोघांचं असं काही कन्सर्न नाहीये, की मंगळसूत्र घालूनच बाहेर पडलं पाहिजे किंवा माझी सासू आहे म्हणजे जे सासरकडचे लोक आहेत, कधीतरी माहेरकडचे बोलतात, की मंगळसूत्र का नाही घातलंय? इव्हन मागेही बोलत असतील, पण असे फ्रंट स्पेसवरती येऊन बोलत नाहीत, की "तू मंगळसूत्र का घालत नाहीस?" आणि आमच्या दोघांना काही वेगळं वाटत नाही त्याच्यामध्ये. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी घालते आणि नाही वाटलं, की मी नाही घालत. म्हणजे असं काही नाहीये, की मी ठरवून घालत नाही आणि मला अजिबातच आवडत नाही, असंही नाहीये. मला आवडत होतं, मी लग्नाच्या सुरुवातीला घालायचे आणि आता मला असं वाटतं, की नाही मी याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे, तर मी नाही वेअर करत. मला जर वाटलं आता उद्या मला जर वाटलं, की मला वेअर करायचं, तर मी घालेल असं. नक्कीच. मला ती तुमच्यातली गोष्ट खूपच आवडली. म्हणजे एक समजूतदारपणा तुमचा जो बॉन्ड आहे, की हो, तुला तुझी लाईफ त्यांनी तुला जसं राहायचंय तसं हो, राहा आणि तू सुद्धा त्यांना त्यांचा स्पेस दिलेला आहे आणि हे रिलेशनशिपमध्ये खरंच खूप जास्त हो. गरजेचं असतं. येस. तर तुझा आता मग या सर्व याच्यामध्ये पहिला जो व्हिडिओ होता व्हायरल गेलेला, तो कोणता होता आणि आता सध्या त्याला किती व्ह्यूज आहेत? माझा पहिला व्हिडिओ जो व्हायरल गेलेला होता, म्हणजे जवळ-जवळ त्याचे एका रात्रीमध्ये 1 मिलियन त्याने क्रॉस केले होते आणि आता त्याचे 6-7 मिलियनच्या आसपास व्ह्यूज असतील. पण तो व्हिडिओ एकदम बेसिक होता म्हणजे माझं असं ठरलं होतं ऑफिसवरून येताना, की घरी जायचंय, बाहेरच जेवण केलं होतं आणि घरी जाऊन आराम करायचा. म्हणजे काहीच करायचं नाहीये आता स्वयंपाक करायचा नाहीये. त्यानंतर स्वयंपाक नाही केला की भांडी नाही पडत. भांडी नाही की कामच नाही. म्हणजे असं माझा एक सीन होता आणि खूप थकून मी घरी आले. टीव्ही बघण्याचा प्लॅन होता. बेसिकली एकदम असा परफेक्ट प्लॅनिंग झालं होतं. घरी आल्यानंतर मी अशी जस्ट गादीवर गेले आणि गादीवर पाय ठेवला की पूर्ण पाणी आणि ते झालं होतं यामुळे की धीरजने चुकून खिडकी चालू ठेवली होती आणि पाऊस पूर्ण गादीच्या दिशेने होता आणि पूर्ण गादी ओली झाली. आणि मग ती गादी आम्ही ड्रायरने वाळवतोय, ब्लोअर असतं ना जे त्याने वाळवतोय. म्हणजे ते खूप वेळ गेला त्यामध्ये. मग त्यावर मी धीरजवरती रागावले आणि असं खूप असा व्हिडिओ झाला तो आणि एकदम नॅचरली मी तो टाकला होता, की हे माझ्यासोबत घडलं आणि तो व्हायरल झाला. म्हणजे तर त्याचं कारण असेल, की बाबा हा एवढी थकून आली आहे आणि त्यानंतर गादी ओली झाली. कोणी-कोणी वेगळ्या ह्याच्यात पण घेतला, पण तो व्हिडिओ माझा जास्त व्हायरल झाला होता आणि खूप छान व्ह्यूज आले आणि त्या व्हिडिओज नंतर जवळ खूप जास्त प्रतिसाद मला मिळाला. ओके. आणि त्यावेळेस तुला भरपूर अशा निगेटिव्ह पण कमेंट्स आल्या असतील. हो. कारण लोकांचा गैरसमज लोकांचे तोंड तर आपण नाही बंद करू शकत. तर त्यावेळेस निगेटिव्ह ज्या कमेंट्स आल्या, त्याला तू कसं हँडल केलं मग? निगेटिव्ह कमेंट्स हँडल नाही म्हणता येणार. मला जास्त माझ्या निगेटिव्ह कमेंट्सला रिप्लाय द्यायला येते. पण आता बरेच दिवस झाले मी थोडा अव्हॉइड करते. कारण निगेटिव्ह कमेंट्सला रिप्लाय देण्यात काही अर्थ नाही हे मला कळालं काही काळानंतर, की नाही आपण यांच्याकडे लक्ष दिलं, की आपण डिमोटिव्हेट होतोय. म्हणून मी आता नाही. पण बरेचदा असं होतं, की म्हणजे काही एक स्पेस होता, एक काळ होता आणि तेव्हा मी एन्जॉय करायचे निगेटिव्ह कमेंट्स. म्हणजे मला जास्त त्यांना रिप्लाय द्यायला आवडायचं. माझी एक फॉलोवर होती. ती म्हणजे तिने मला फॉलो नव्हतं केलं. तिने माझे व्हिडिओ पाहिले आणि त्यावर एक हायलाइट झालेली कमेंट तिने वाचली. आणि मी काय रिप्लाय दिला तिने तो वाचला. त्यावर त्या व्यक्तीचा काय रिप्लाय आला हे पण तिने वाचलं. तर ती असं मला मेसेज करून सांगते, की "मी आत्ता विचार करते, की आता तुझं त्याला रिप्लाय देणं बंद होईल, आता बंद होईल. पण तू बोलतीच आहेस, बोलतीच आहेस." शेवटी तो व्यक्तीच थांबला बोलायचा. म्हणजे मी जास्त एन्जॉय केलेल्या कमेंट्स तर निगेटिव्ह कमेंट्स असतील. म्हणजे त्यांचं असं मला असं वाटतं, की मी शांत बसायचे नाही. म्हणजे मला सहन होत नव्हत्या त्या कमेंट्स. पण आता मी सहन करते. म्हणजे मी इग्नोर करते. मी पण खूप जास्त एन्जॉय करायचे तुझे रिप्लायज जे असायचे. मी सुद्धा पर्सनली बघत होते ना, खूप हसलेली आहे मी तर. म्हणजे वाटायचं की बापरे! असं अशी कमेंट केल्यानंतर असा रिप्लाय द्यायला पाहिजे. म्हणजे लोक काय करतात लगेच तिथं डिमोटिव्हेट होऊन हो, जातात. हो. कारण लोक अशा कमेंट करतात की एकदम एखादा समोरचा माणूस जर हलक्या खचून जाईल. काळजाचा म्हणजे इतकं वाईट बोलतात ना हो. लोकं.
की समोरच्याला असं वाटलं पाहिजे, पण नाही, मी नाव नाही घेऊ शकत त्या व्यक्तीचं, पण अशा कमेंट मला एकाने केले, म्हणजे एका माणूस होता तो, आणि त्याने मला अशी कमेंट केली होती. त्यावर मी त्याला जो रिप्लाय दिला ना, मी पब्लिकली दिला होता आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, की मी काय रिप्लाय, त्याला भयंकर रिप्लाय दिला होता. आणि त्यानंतर त्याने मध्ये येऊन मला सॉरी म्हटला होता, की "मला माफ कर, मी चुकलो" आणि असं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण ते त्याला रिअलाईज झालं, हे माझ्यासाठी खूप आहे, की मी माझ्या एका रिप्लायवरती त्याला रिअलाईज करून दिलं, की तू चुकीचे कमेंट करतोयस. ह्याच कमेंट जर तुम्ही तुमच्या घरच्यांना कोणी करतंय, तुमच्या फॅमिलीला कोणी करतंय, तर कोणीच खपवून घेणार नाही अशा कमेंट्स. आणि बऱ्याच मुलींना अशा कमेंट्स केल्या जातात, बायकांना अशा कमेंट्स केलेल्या जातात, की डिमोटिव्हेट होण्यासारख्या किंवा वाईट-वाईट शब्दांमध्ये असतात आणि बायका खचून जातात किंवा मुलीसुद्धा काही असतात अशा, की त्यांना वाईट वाटतं. म्हणजे मलाही असं काही वेळा झालंय, की ती कमेंट एक एक कमेंट असते, की ती डोक्यातून जातच नाही अजिबात. ती फिरत राहते, फिरत राहते. पण नंतर मग त्याला जोपर्यंत मी रिप्लाय देणार नाही, तोपर्यंत मला असं शांत वाटतच नव्हतं. पण आता मी इग्नोर करते. खूपच छान. अशी एखादी कोणती कमेंट आहे का जी तुझ्या म्हणजे आणखीनही लक्षात आहे, की बापरे! एवढं छान माझ्याबद्दल बोललं होतं एखाद्याने? मला ना एक कमेंट आली होती, म्हणजे मला अशा भरपूर कमेंट्स आहेत, ज्या माझ्या प्रॉपरली लक्षात आहेत. त्या व्यक्तींच्या नावासकट लक्षात आहेत. कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या व्यक्तींचं नाव आणि ती तो प्रोफाईल पिक्चर समोर आला, की मला लक्षात येतं, की या व्यक्तीने ही कमेंट केली होती. त्यापैकी एक सबा म्हणून आहे, जी माझ्या व्हिडिओजवरती खूप छान-छान कमेंट्स करते. माझी काही चुकी झाली, की ती पण मला तिकडे सांगते, की हे चुकलंय हां. आणि मला ते आवडतं, की अरे हां, ही खूप छान आहे. आणि लगेच मला असं वाटलं, की अरे ही कोण आहे? कारण प्रोफाईलवरून समजून येत नव्हतं ही कोण आहे. आणि मग मी तिला फॉलो केलं आणि मग मी पाहिलं आणि तेव्हा मला जरा म्हणजे मी शांत झाले, की अरे हां, मी हिला पाहिलंय. असं. आणि अशा अशा वाईट चांगली कमेंटबद्दल विचारलं तू. आणि अशा काही कमेंट्स आहेत. एक कमेंट आली होती मला, जी होती दुबईमधून, आणि म्हणजे ती महाराष्ट्रीयन मुलगी होती आणि ती दुबईतून मला कमेंट करत होती. तर तिने मला असं सांगितलं होतं, म्हणजे जी दुबईवरून कमेंट आली होती, तिचं असं मला म्हणणं होतं, की ती एकटी राहते दुबईमध्ये आणि तिला अजिबात घरातलं काम करण्याची सवय नाहीये, म्हणजे अजिबातच. आणि तिकडे कोणी मेड वगैरे नसल्यामुळे ना, तिने मला मेसेज केला, की मला घरातला सगळं असं काय घाण झाली आहे ना, हे बघून म्हणजे मला खूप असा आळस येतो घरामध्ये आणि मग मी तुझा व्हिडिओ लावते. मी मनापासून असं म्हणत नाही, की मी तुला फॉलो करते किंवा मला तुझे व्हिडिओज आवडतात, असं अजिबात नाहीये म्हणाली. म्हणजे तिने फ्रँकली मला जे आहे ते सांगितलं. पण तिचं म्हणणं एवढंच होतं, की मी तुझा व्हिडिओ पाहिला, की मला असं वाटतं, की अरे, उठून आपण काम करून घ्यावं, भांडी घासून घ्यावीत, बाकीचं सगळं क्लिनिंग करून घ्यावं आणि मी तुझा व्हिडिओ बघते. तुझा 1.5 मिनिटांचा व्हिडिओ आहे, पण मी अर्धा मिनिटं व्हिडिओ बघत असेल आणि मला लगेच वाटतं, की काम करायला घ्यावं. आणि मी काम करते आणि मी एकटी राहते आणि तुझे व्हिडिओज पाहिल्यानंतर मला ते छान वाटतं, ऑर्गनाइज सगळं ठेवायला. आणि मला ते बघून असं छान वाटलं तिचं ती कमेंट वाचून. मेसेज, कमेंट सगळं तिने केलं होतं मला आणि ते सगळं वाचून मला छान वाटलं, की कोणाला तरी आपल्या या कंटेंटची मदत होते. नक्कीच बऱ्याच जणांच्या आयुष्यात ह्याच्यामुळे बरेच चेंजेस झाले असतील. कारण हो. बरेच जण आता तुझं डेली रुटीन असतं तर रिलेट. रिलेट करतात तुझ्या लाईफ सोबत, की बापरे असं केलं पाहिजे. आपण आता सपोज मी बसलीये, मी तुझा व्हिडिओ पाहते आणि समोर माझ्या काहीतरी कचरा पडलेला आहे आणि तू त्याच्यामध्ये क्लिनिंग करते, तर मला पण लगेच वाटेल, की हे इथं का टाकलंय मी? हे लगेच मी साफ करते. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल बऱ्याच हो. लोकांचा, असं मला तर वाटतं. कारण त्यांच्या लाईफमध्ये पण बरेचसे चेंजेस आलेच असतील. जसं की आता तू एक्झाम्पल दिलंच, की हो, हो, हो. तुझ्यासोबत घडलेले. ॲक्चुअली असं आहे, की मला माहिती नव्हतं. इतकं जास्त आपल्याकडून इन्फ्लुअन्स होतात आणि आपण जे करतोय ते करतात, असं खरंच बरोबर. मला वाटलं नव्हतं. मी स्वतः इन्फ्लुअन्स झालेले आहे आणि त्यामुळे मी हे सगळं करते. आता मी तुझे व्हिडिओज, माझ्या आधीपासून तू व्हिडिओज करतेस आणि मी ते बघते आणि मला खूप छान वाटायचं तुझे व्हिडिओज बघायला. तसंच ना, अ, म्हणजे एक मुलगी आहे, म्हणजे तिने मला कमेंट केली, की एक माझा व्हिडिओ होता आणि त्यामध्ये मी सांगितलं, की मी चहा बंद करते. मी 15 ते 20 दिवस चहा बंद केला आणि त्यानंतर मी परत चहा चालू केला आणि तिची मला कमेंट आली, एवढी मोठी हायलाइट होऊन, की "अगं, तुझं बघून मी चहा बंद केला होता आणि तूच परत चहा चालू केला. आता मी काय करू?" मग मला खूप असं झालं, की अरे लोकं खरंच न आपण जे दाखवतोय आणि लोक त्यामधून इन्फ्लुअन्स होतात आणि ते करतात. खरंच तेव्हा मला लक्षात आलं, की हे शक्य आहे बाबा.
तर आता मी बरेचसे असे व्हिडिओ पण पाहिले, की ज्यांनी कॉपी करायला पण चालू केली आणि कॉपी केल्यानंतर माणूस आपण म्हणतोच, की कॉपी केलं एखादा आपलं कॉपी करतंय तर समजायचं, की आपण पुढे जातोय. पण काही जण असं करतात, की लाईन टू लाईन कॉपी करतात. जसे की तुझी टॅगलाईन आहे जे स्टार्टिंगला तू म्हणते, "हॅलो, गुड मॉर्निंग" बरोबर आणि लास्टला जे "थँक सो मच फॉर वॉचिंग" हे बोलते, की ते तुझ्या आवाजात ऐकायला चांगलं वाटतं. पण आता बरेच जण मी असे पाहिले, की तुझा आवाज सुद्धा काढायला ट्राय करतायत. म्हणजे त्या टोनिंगमध्ये, त्या ट्युनिंगमध्ये असं बोलतात, "हॅलो, गुड मॉर्निंग" असं म्हणायला बघतात. कारण एक इन्स्पायर होणं वेगळी गोष्ट असते आणि कॉपी करणं एक वेगळी गोष्ट असते. तर बरेच जण आता कॉपी करतायत. तर त्यांना काय म्हणायचं तुला? ॲक्चुअली जसं तू म्हणालीस तसं इन्स्पायर होणं वेगळं आणि कॉपी करणं वेगळं. सो थोडंफार मला असं फील झालं अगोदर पाहिल्यानंतर ते व्हिडिओज की अरे हां, हे सेम माझंच सारखं काहीतरी आहे. पण जेव्हा मला माझे फॉलोअर्स ते व्हिडिओज पाठवायला लागले किंवा अननोन लोकं सुद्धा मला ते म्हणजे जे मला फॉलो नाहीत करत आहेत ना, ते मला ते व्हिडिओ पाठवायला लागले ना, तेव्हा मी जिंकले असं मला वाटलं, की त्यांच्या लक्षात येतंय हे माझं काहीतरी आहे. आणि मला लक्षात आलं, की जेवढे म्हणजे एक मी नोटीस केलं, की एक असा व्हिडिओ होता ज्यामध्ये सेम माझ्यासारखं रुटीन दाखवलं गेलं होतं. रुटीन तर ठीकच आहे, पण टॅगलाईन म्हणा, एंडिंग म्हणा, येस, सगळं. कॅप्शन सुद्धा पाहिलेले. सगळं एकदम कॉपी म्हणजे वर्ड टू वर्ड कॉपी केलं होतं आणि तो व्हिडिओ मला आला आणि त्याच्यामध्ये शेअर्स जे असतात ना आपल्या व्हिडिओचे शेअर, जेवढे होते ते सगळे शेअर मला होते. म्हणजे मला तेवढ्यांदा तो व्हिडिओ आलेला आहे हे मी नोटीस केलं होतं, की हे फक्त मलाच पाठवलेले शेअर आहेत. कारण लोकांच्या लक्षात येतंय, की अरे हे हिचंच काहीतरी आहे. एक जण तर मला अशी म्हणाली होती, की मी फोन बाजूला ठेवला होता आणि तो व्हिडिओ आला आणि मी समजला तुझा व्हिडिओ आहे आणि मी दुसरीकडे माझं काहीतरी काम चालू होतं आणि मी तो व्हिडिओ लाईक केला, तुझा आलाय म्हणून. आणि त्यानंतर मग मी म्हटलं नाही काहीतरी गडबड आहे आणि मग मी तो व्हिडिओ बघायला गेले आणि तो व्हिडिओ तुझा नव्हता, तो वेगळा होता. म्हणजे त्या लेव्हलपर्यंत लोकं कॉपी करतात, की आवाज सुद्धा माझ्यासारखा काढतायत. सो पण माझं एवढंच मत आहे, की लोकांना कळतंय, की हा हा हिचा व्हिडिओ आहे आणि ही लाईन हिची आहे आणि हे लोकांना समजते. मी तिथंच जिंकले मला असं तर वाटतं. ओके. कारण इन्स्पायर होऊन आपण त्यांच्यासारखी एखादी गोष्ट करतोय, तर तिथपर्यंत आपल्याला काही वाटत नाही. म्हणजे जसं की मला पण वाटतं, एखाद्याकडून जर मी इन्स्पायर झाले, तर मी त्यांना फॉलो करते किंवा मी त्यांच्यासारखं करायला बघेल. पण मग मी वर्ड टू वर्ड तर नाही कॉपी करणार, कॅप्शनला कॅप्शन नाही कॉपी करणार. मग तुझं जेव्हा असं होत आलं तुझ्या लाईफमध्ये, तर त्या फेजमध्ये आलीस, त्यावेळेस तुला याचा काही म्हणजे तुझ्यावर परिणाम झाला का? तुला थोडंसं कुठं काही नर्व्हसनेस वगैरे? आता माझं असं आहे, की आता सपोज तुझी टॅगलाईन आहे, की "नमस्कार मंडळी" असं तू बोलतेस आणि मला ते आवडतंय. मी तुला फॉलो करते आणि मी जर ते म्हटले, तर तुला छान वाटणार आहे, की येस. फॉलोचा पण विषय नाहीये, पण तुला छान वाटणार आहे, की हां, ही काहीतरी करतीये आणि पण मी त्या "नमस्कार मंडळी" सेम म्हटले, की तुला पण हर्ट होणार आहे ते कुठे ना येस. कुठे, की "अरे, ही असं म्हणतीये." पण मी तिकडे जर "नमस्कार मित्रांनो" नमस्कार हां. किंवा कसे आहात? अशा ह्या गोष्टी बोलायला गेल्या तर तुला पण वाटेल. म्हणजे मी जरी कंटेंट तुझ्यासारखा करते, पण मी टॅगलाईन तरी ॲटलीस्ट बदलावी किंवा मी सेम तुझ्यासारखा आवाज काढायला गेले, तर लोकांना कळणार आहे आणि तेव्हा तुलाही हर्ट होणार आहे. तर कसं असतं माहिती का? तू मॅगी बनवतेस. तुझ्या व्हिडिओमध्ये तू नमस्कार मंडळी म्हणतेस आणि मॅगी बनवतेस. बरोबर? आणि तिकडेच मी हॅलो कसे आहात सगळे? आणि त्यानंतर मी नूडल्स बनवते. ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. पण मी नमस्कार मंडळी म्हणून मी पण मॅगीच बनवते, तर मग ते वेगळं झालं ना. त्याला कॉपी म्हणलं जातं. म्हणजे त्याला कॉपीच म्हणतात, माझ्या शब्दात तरी. म्हणजे लोकांना हे चुकीचं वाटूही शकतं, पण माझ्या शब्दामध्ये मी खूप कष्टाने सगळं उभारलंय, माझं जे आहे ते. आणि ते कोणी बघून इन्फ्लुअन्स होतंय. मला इन्फ्लुअन्स झालेली लोकं पण आहेत मग. मी त्यांचे व्हिडिओज बघते, मला आवडतात, मी लाईक करते आणि मी त्यांना सांगते पण, की मला छान वाटलं हे व्हिडिओ पाहून आणि ते स्वतः मला पाठवतात. हे इन्फ्लुअन्स होणं असतं. पण तिकडेच कॉपी करणं हा एक वेगळा प्रकार आहे आणि ते ऑब्व्हियसली हर्ट होतं आणि इफेक्ट करतं. नंतर म्हणजे मला म्हणजे मला हे लक्षात आलं, की मला तो व्हिडिओ पाठवतायत आणि मी 2-3 वेळा पाहिलाय तो व्हिडिओ आणि त्यानंतर परत मग खूप जास्त त्याचं ते म्हणजे एक रँक असतो ना, तो वाढला मला व्हिडिओ पाठवण्याचा आणि मग मला तो व्हिडिओ दिसतच नव्हता. म्हणजे फक्त दाखवत होतं, की युजर ब्लॉक केलंय मला इन शॉर्ट. तर मला ब्लॉक केलं होतं आणि त्यावर मग मग मी तिथे आणखी जास्त खुश झाले, की वेगळी आयडिया असेल, तिकडून माझे व्हिडिओ बघितले जातात, तिकडून मला कॉपी केलं जातंय आणि मेन आयडीवरून मला ब्लॉक केलंय. सो
बस आणखी काय पाहिजे? म्हणजे कळतंय तरी, की नाही बाबा म्हणजे हिम्मतच होत नाहीये माझ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याची तर बस. तर तू आता अगोदरची लाईफ तर तुझी वेगळी होती, की तू फक्त घरचं काम किंवा ऑफिस हे 2च काम होते तुला. पण आता तुझ्या लाईफमध्ये आणखीन एक गोष्ट ॲड झाली, जी की तुझं कंटेंट क्रिएशन आहे. तर आता आता कसं तू टाईम मॅनेजमेंट करते? किंवा तुला जेव्हा तू स्टार्ट केलं व्लॉगिंग करणं, तेव्हा काय चॅलेंजेस आले? की सपोज आता कोणाला एडिटिंग जमत नसते किंवा कोणाचं म्हणजे असतं, की बापरे! आपलं स्ट्रिक्ट रुटीन 10 वाजता झोपायचं, 6 वाजता उठायचं. मग तुझं पण तसं काही होतं का? मग त्याच्यामुळे त्याच्यात काही चेंजेस आले का? नाही ॲक्चुअली माझं असं झालं, की मी एक 15 दिवसांची सुट्टी घेतली होती ऑफिसवरून आणि त्यानंतर मी 15 दिवसांची सुट्टी घेतली होती कारण माझ्या घरी पाहुणे आले होते. माझ्या मामांची मुलगी आली होती आणि मला वाटलं ती राहील माझ्याकडे तेवढे दिवस. पण ती लगेच गेल्यामुळे माझ्याकडे बरेच दिवसांची सुट्टी पेंडिंग होती आणि तेव्हा मग मी दिवसभर असंच टाईमपास करायचे. लेट उठणं, लेट झोपणं, दिवसभर मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसणं, टीव्ही बघणं, अशा भरपूर गोष्टी मी करायचे आणि तेव्हा मला सुचलं, की आहेत आपण घरी तर ट्राय करूयात आणि मग मी असंच आपलं कॅमेरा ऑन केला आणि किचनच्या साईडला ठेवूनच आपलं चहाचं रुटीन जे असतं, चहा बनवला, चहा पिले, बाहेर गेले, जे काही एकदम बेसिक रुटीन जे आहे ते मी केलं आणि त्यानंतर मग मला थोडीशी हिंमत आली, म्हणजे क्लॅरिटी नव्हती आणि व्हिडिओच्या एडिटिंगचं जर झालं तर मला दुसरं काहीच मोबाईलमधलं येत नाही. तेवढं एडिटिंगच येतं आणि ते पण थोडंफार जमतं, म्हणजे जमतं म्हणण्यासारखंच आहे. सो असं माझं टायमिंगचं मॅनेजमेंट पहिलंचं रुटीन असं होतं, की घर, ऑफिस आणि मॅनेज होऊन जायचं. कारण उशिरा जरी उठलं तरी दोघांच्या स्वयंपाकाला जवळ-जवळ 1 तासात माझा स्वयंपाक होतो. त्यानंतर भांडी असतात आणि ऑफिस असल्यामुळे मी काय रोज झाडवून, पुसून घेऊ शकत नाही. 1 दिवसाआड मला ह्या गोष्टी कराव्या लागतात. सो माझ्याकडे बराच वेळ होता आणि त्यानंतर मग मी जेव्हा व्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हा माझ्याकडे अजिबात वेळ नसायचा. म्हणजे एडिटिंगसाठी जवळ-जवळ मी रात्रीचे 3-4 वाजायचे मला झोपायला आणि मग 3-4 वाजता झोपून परत सकाळी 6-7 वाजता उठायचं. परत मग कॅमेरा सेट करायचा. म्हणजे जिथे स्वयंपाकाला 1 तास लागतो, कॅमेरा सेट करण्यात स्वयंपाक 3 तासापर्यंत वाढतो. कारण 2 तास कॅमेरा सेट करण्यातच जातात आणि त्यानंतर एडिटिंगला आणखी 3 तास लागतात. कारण क्लिप्स आपल्याला कट करून घ्यावे लागतात ऑब्व्हियसली. तुला माहितीच असेल. सो असं माझा टाईम मी कसा-बसा मॅनेज करत होते सुरुवातीला. पण आता सेट झालंय कारण मला एडिटिंग रोज-रोज करून हात एक बसतो ना आपल्या एडिटिंगमध्ये, ते पण झालंय आणि म्हणजे एक लोकेशन्स ज्या असतात, की इथेच कॅमेरा ठेवायचा आणि ते पण सेट झालेलं आहे. सुरुवातीला ते सेट नव्हतं, की कुठे कॅमेरा ठेवायचा आहे आणि कुठे मी उभं राहायचंय. सो आता ते माझ्या लक्षात आलेलं आहे, की मी घरामध्ये कुठे काय ठेवू शकते आणि जिकडून व्ह्यू छान दिसेल असं. झोपेला तू खूप सॅक्रिफाईस केलेलं दिसते स्टार्टिंगच्या फेजमध्ये. सॅक्रिफाईस पण केलंय, पण माझी झोप तेवढीशी नाहीये. म्हणजे जनरली सांगायचं झालं तर असं नाहीये, की मला 7 तासाची, 8 तासाची झोप लागतेच आणि बॉडीला पाहिजे असते तेवढी, पण मला असं नाहीये. माझी 3-4 तासात पण माझी झोप पूर्ण होते. तर मग तू आता Instaला वगैरे व्हायरल झाली. त्यानंतर मग आता तू YouTube चॅनल सुद्धा चालू केलं नंतर. ओके. तर मग YouTube चॅनलचा प्रवास कसा होता स्टार्टिंगला? तर असं झालं की Instaवरती माझं छान चालू होतं सगळं आणि लोकांना 1 मिनिटाचा आणि 1.5 मिनिटाचा व्हिडिओ खूप छोटा वाटायचा. म्हणजे मला कमेंट्स यायच्या की "तू व्हिडिओ दिवसातून 2 अपलोड करत जा किंवा मग असं सकाळी 12 वाजता आणि संध्याकाळी पण 1 व्हिडिओ टाकत जा किंवा मग तू YouTube चॅनल चालू कर." खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या आणि मग मलाही थोडंसं वाटलं की एवढ्या रिक्वेस्ट येतात म्हटल्यावर बघतील लोकं आपल्याला आवडीने छान. आणि मग मी जवळ-जवळ एक 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे Instaची माझी जर्नी स्टार्ट झाली आणि त्याच्या 1-1.5 महिन्यानंतर मी YouTube चालू केलं आणि जवळ-जवळ 2 दिवसामध्ये 1000 फॉलोअर्स तर झालेच आणि 7 ते 8 दिवसांमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. सो खूप छान जर्नी माझी चालू झाली. म्हणजे मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. लोकांना मला बघायला आवडतंय आणि मला सुद्धा माझं रुटीन त्यांच्यासोबत शेअर करायला आवडतंय. एवढं म्हणजे खूपच छान. कारण लोकांचं ना आयुष्य म्हणजे आयुष्य म्हणू नाही शकत आपण. 10-15 वर्ष लागतात काही-काही लोकांना त्यांचं चॅनल मॉनिटाईज करायला. पण तूच सांगितलं, की 7 ते 10 दिवसामध्ये तुझं चॅनल हां. मॉनिटाईज झालं. तर याच्या मागचं रहस्य किंवा तू काय असं टिप्स काही वापरल्या? कारण ते आपल्या प्रेक्षकांना फायदा होईल त्याचा. टिप्स नाही म्हणता येणार, पण माझं जे रुटीन आहे ना, तर माझं मी असं ठरवलेलं आहे, की जो खर्च मी सांगितलं, की मी आधी खूप खर्च केला होता आणि तो मला करायचा नव्हता आता. मला जे नॅचरली मी जे करते, माझं जे दिवसाचं रुटीन असतं, सकाळी उठणं, त्यानंतर ब्रश करणं, मग स्वयंपाक करणं, अंघोळ करणं आणि
जे पण आहे म्हणजे अ, खरेदी ना किंवा मी काही वस्तू आणल्यात त्या दाखवणं, भाजीपाला दाखवणं, सगळं क्लीनिंग करणं, हे सगळं जे आहे माझं, ते मला दाखवायचं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही खर्च नाहीये ना. मला रोज लागणाऱ्या वस्तूच मी घेऊन येतेय आणि मी तेवढा अफोर्ड पण नाही करू शकत आता एवढा खर्च. कारण मी ऑलरेडी केलाय आणि मला पश्चाताप सुद्धा झालेला आहे त्या गोष्टींचा, की मी एवढं सगळं नव्हतं खर्च करायला पाहिजे होता. मी थोडासा विचार करून इन्व्हेस्टमेंट केली असती ना, तर खूप छान झालं असतं तसं. तर असं आहे की आपण Instagramवरती 1 ते 1.5 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करू शकतो आणि शॉर्ट्स म्हणजे आपण जे बघतो, तर 1 ते 1.5 मिनिटांचा मी व्हिडिओज करायचे आणि मला रिक्वेस्ट येत होत्या भरपूर, की "तू YouTubeवरती पण व्हिडिओज अपलोड करत जा." पण माझं असं मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं, की "सेम व्हिडिओ तू YouTubeवरती पण टाक." पण मला असं झालं, की जर इथे लोकं मला बघतायत, तर मी तिकडे कशाला तेच टाकू ना. सो मी काय म्हणजे विचार केला, की जो लाँग कंटेंट आहे, तो मी वेगळा टाकणार YouTubeवरती आणि आपला जो आहे त्याचेच शॉर्ट्स जे आहेत ते मी Instaवरती पोस्ट करणार आहे आणि मग मी माझा पूर्ण दिवसाचा रुटीन मी YouTubeवरती टाकायला लागले आणि त्यातून मग मला छान असा रिस्पॉन्स मिळाला. त्यात मी वेगळं असं काही केलं नाही. जे रोजचं रुटीन आहे तेच दाखवलं आणि कारण माझ्या मते तरी Instagram हे एक आपली शॉर्ट लाईफ डिस्कस करण्यासाठी मी टाकतेय आणि YouTubeवरती मी पूर्ण दिवसाचं मी काय केलं ते सगळं सांगू शकते. त्याच्यामध्ये मी जास्त मोठी क्लिप घेऊ शकते, जास्त एक्सप्लेन करू शकते आणि लोकं जास्त मला तिथे समजून घेतील Instaपेक्षा. लोकं मला YouTubeवरती जास्त ओळखतील. म्हणजे त्यांना माझ्या घरातला कोपरा-कोपरा माहिती पडेल. Instaवरती तसं नाही होऊ शकत. तर मी YouTubeवरती तसं तर मी YouTubeवरती असे पूर्ण व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि त्यात काही वेगळ्या टिप्स म्हणता येणार नाहीत. पण मी फक्त रॉ रॉ जे व्हिडिओज असतात ना, ते टाकलेत. ओके. तर आता जवळपास तुझे YouTubeला 6,000 सबस्क्रायबर्स आणि Instagramला 50,000 फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत. तर 50K बद्दल पहिल्यांदा तुला तर थँक काँग्रॅच्युलेशन्स यू. अँड भरपूर तुला पेड प्रमोशन सुद्धा आता येत असतीलच. तर तुला असं कोणतं पहिलं पेड प्रमोशन आठवतंय का? की तुला खूप जास्त आनंद झाला किंवा तू पहिलं पेड प्रमोशन कोणतं केलं होतं आणि ते किती रुपयांचं होतं? ते कसं होतं म्हणजे मला पहिल्यांदाच आलं त्यावेळेला माझे 7,000 फॉलोअर्स होते आणि मला खूप छान माझं म्हणजे व्हिडिओ छान पळत होते आणि एक प्रमोशन आलं ते होतं एक स्टोरीसाठी साड्यांचं दुकान होतं आणि ती स्टोरी ठेवायची होती आणि त्या दादाने मला रिक्वेस्ट केली, की तुम्ही असंच करून द्या, स्टोरीज तर ठेवायची आहे. पण एक कुठेतरी असतं ना आपलं, की अरे आपण पहिल्यांदाच करतोय आणि आपण असं कसं ना म्हणजे कुठल्याही वेमध्ये बघायला गेलं तर हे फायनान्शियली हे करण्यासाठी नंतर-नंतर कुठेतरी ह्याचं येतो एक रोल, की फायनान्शियली उभं राहण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म यूज करतोय. सो मला असं झालं, की पहिलंच आहे. सो मी ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट पण नाही करू शकत आणि मला खूप चार्जेस घेणं काय असतं आणि किती घ्यावे लागतात हे पण मला काही आयडिया नव्हती ना. सो मी ती स्टोरी पोस्ट केली आणि 24 हॉर्ससाठी आणि मी त्यांच्याकडून ₹11 मागितले होते, की मला ₹11 द्या. कारण मी फ्रीमध्ये नाही करू शकत. एक म्हणतो ना आपण, की पहिलं काम आहे. असं मला तरी असं वाटलं, की मी घ्यायला हवं काहीतरी आणि मी त्यांच्याकडून ₹11 घेतले होते आणि ते ₹11 माझ्याकडे अजून आहेत. ते जपून ठेवलेत. बापरे! तर आता हा झाला चांगल्या गोष्टीबद्दल पेड प्रमोशनच्या. तर असं कधी झालंय का एखादं पेड प्रमोशन तू घेतलं आणि त्यावेळेस तुला असं वाटलं, की बापरे! हे उगाच घेतलं, हे घ्यायला नव्हतं पाहिजे किंवा ते घेतल्यामुळे तुला वाईट वाटलं किंवा तुझ्या फॉलोअर्सला त्याचा त्रास झाला? ॲक्चुअली असे मी 2 प्रमोशन्स केलेत जे खूपच मला नंतर पश्चाताप झाला. फॉलोअर्सला पण त्याचा त्रास झाला आणि इव्हन फॉलोअर्सला ते आवडलं पण नाही. तर एक गेमिंग प्लॅटफॉर्म असतो. मी घेताना काहीच इन्क्वायरी न करता ते घेतलं. तो व्हिडिओ मी बनवला. मी त्याचे चार्जेस घेतले. सगळं झालं. तो व्हिडिओ पोस्ट केला आणि माझ्या लक्षात आलं, की लोकांना ते अजिबातच आवडलेलं नाहीये. म्हणजे माझ्या फॉलोअर्सला ते आवडलेलं नाहीये आणि तिथून मला लक्षात आलं, की नाही हे सगळं मी त्यांच्याचसाठी करते, तर मी अशा गोष्टी मला काही करायच्या नाहीयेत, जे त्यांना आवडत नाहीये. सो ते एक होतं गेमिंग प्लॅटफॉर्म होता तो. त्यामुळे मला थोडा पश्चाताप झाला त्या गोष्टीचा. आणि दुसरं होतं एक स्किन केअर प्रॉडक्ट होतं. ते मी न वापरता त्याचा रिव्ह्यू दिला आणि माझ्या म्हणण्यानुसार माझ्या फॉलोअर्सने ते पर्चेस केलं. आणि त्यांनी मला सांगितलं, की "आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार हे प्रॉडक्ट घेतलं होतं आणि आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये आणि तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही घेतलं होतं." आणि मला तेव्हा खूप हर्ट झालं आणि ज्यावेळेला मी ते प्रॉडक्ट एक रिव्ह्यू देताना जेव्हा मी अप्लाय केलं, तेव्हा मला सुद्धा त्याचा खूप त्रास झालेला आहे. म्हणजे माझ्या स्किनवरती खूप इन्फेक्शन झालं
आणि खूप त्रास झाला मला त्याचा. पण मला तेव्हा लक्षात आलं, की एकतर मी हे घ्यायला नव्हतं पाहिजे आणि आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. मी कंप्लेंट तशी त्यांना ब्रँडला पाठवली आणि ब्रँडेड होतं ते. सो मी त्यांना तशी कंप्लेंट पाठवली, की मला हे प्रॉडक्ट अजिबात आवडलेलं नाहीये आणि ज्यांनी माझं बघून म्हणजे ज्यांनी माझं बघून ते प्रॉडक्ट पर्चेस केलंय, त्यांना पण ते प्रॉडक्ट सूट नाही झालेलं आहे. सो मला नंतर लक्षात आलं, की असं कुठलं प्रमोशन मी घेणारच नाहीये इथून पुढे. जे मी असं घेतेय आणि फक्त रिव्ह्यू द्यायचा म्हणून मी समोर ठेवतेय. मला ते आधी मी स्वतःवर ट्राय करणार आहे आणि त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर मग मी ते रिव्ह्यू करणार आहे, असं मी ठरवलेलं आहे आता. ओके. तर स्किनचा विषय आलेलाच आहे. तर बरेचदा तुला स्किनवरून वगैरे निगेटिव्ह कमेंट्स येतात किंवा लोक बोलतात, की ऑलरेडी स्किन अशी आहे, तर मग तू एवढे प्रॉडक्ट्स कशाला वापरते वगैरे. आणि भरपूर तुलाच म्हणून नाही, काही आणखीन दुसरे पण इन्फ्लुएन्सर असतात, त्यांना सुद्धा लोक कमेंट करतातच, की अगोदर किंवा कोणाला असं बोलतात, की नॅचरली चांगली आहे किंवा कोणाला म्हणतात, की खराब आहे, तर मग तू परत प्रॉडक्ट लावून का खराब करतीये? तर ते प्रॉडक्ट्स बद्दल तुला तुझं म्हणणं काय? की कारण प्रॉडक्ट्स आपण प्रत्येक प्रॉडक्ट हे पिंपलच जावे किंवा चेहरा गोराच व्हावा म्हणून नसतो वापरत. तर प्रॉडक्ट्सचं तुला जास्त नॉलेज आहे. तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुला? ॲक्चुअली कसं आहे माहिती आहे का? माझी स्किन खूप आधी खूप छान होती. त्यानंतर मग मला पी-सी-ओ-डी झालं आणि पी-सी-ओ-डीमुळे मला टॅब्लेट्स घ्याव्या लागल्या. त्या टॅब्लेट्समुळे माझ्या स्किनवरती इफेक्ट आहे आणि हार्मोनल आहे हे सगळं. त्यामुळे मी त्याला काहीही केलं तरी ते जाणार नाहीये. ते अजिबातच जाणार नाहीये. मी फक्त त्याची काळजी घेतेय कारण मला वाटते काळजी घ्यावी. असं नाहीये की एवढी स्किन अशी आहे म्हणून मग मी त्याला काहीच लावलं नाही पाहिजे, मी शांतच ठेवलं पाहिजे. मी ते सगळं करून बघितलंय आणि मला माझ्या स्किनचा अभ्यास जास्त माहिती आहे. म्हणजे मी त्यावर काहीही अप्लाय केलं आणि ते किती मला त्रास देणार आहे किंवा किती छान आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे लोक लोक बोलतात आणि मी स्किनच्या बाबतीत तरी मी लक्ष देत नाही. म्हणजे मला माहिती आहे मी माझ्या स्किनसाठी काय करते. जरी ती स्किन लोकांना दिसायला घाण दिसत असेल किंवा लोकांना बघायला नसेल आवडत, माझी स्किन मला आवडते. मी मला माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. भयंकर प्रेम आहे. म्हणजे मी कशी असले तरी मला आवडते. सो मी त्या गोष्टींकडे जास्त अजिबात लक्ष देत नाही, की लोकं माझ्या स्किनबद्दल काय विचार करतायत, लोकं माझ्याबद्दल काय विचार करतायत. अजिबातच नाही. आणि मला तर हेच म्हणायचं, की जेव्हा अशा लोकांनी तुला कमेंट्स केलेल्या होत्या निगेटिव्ह स्किनबद्दल, ते जेव्हा कधी भेटतील की नाही मला माहिती नाही. पण अचानक जर त्यांचा संबंध आलाच आणि अचानक तू त्यांना भेटली असं समोरासमोर, तर ते नक्कीच तुला कॉम्प्लिमेंट देतील. जरी त्यांनी इकडे निगेटिव्ह कमेंट केली असेल ना, तरी ते तुला इकडे बघ तू मी म्हणते. तर आता तू इथपर्यंत आली तर आता इथून पुढे काय करायचा विचार आहे, की तुझं स्वप्न काय आहे पुढं? अ, या रिलेटेड म्हणजे सोशल मीडिया रिलेटेड मला असं काही माझं आणखी ड्रीम फिक्स नाहीये. मला फक्त एक मला अचीव्हमेंट हवं होतं, की मला लोकांनी ओळखावं आणि ते झालेलं आहे. सो हेच माझ्यासाठी खूप आहे म्हणजे एवढा मी विचार नव्हता केला. ते फक्त माझं स्वप्न होतं आणि स्वप्न बघितल्यानंतरच पूर्ण होतात. अ, माहितीच असेल. पण माझं फक्त एक ड्रीम होतं, की मी कुठेही जावे तर मला कोणीतरी ओळखावं आणि ओळखतात लोकं. आता बरेच लोकं ओळखतात आणि हे माझ्यासाठी इनफ आहे. यापुढे स्वप्न म्हणजे अ, दोघांची मिळून स्वप्न आहेत आणि दोघं मिळून पूर्ण करू. बाकी एवढं खूप आहे माझ्यासाठी, खूप जास्त आहे. तर आता बऱ्याच जणांना वाटतं, की हाउसवाईफ असतील किंवा काही मुली असतील, की ज्यांना बापरे शिक्षणामध्ये त्यांनी नाही काही केलं, पण मग असतं ना, की काही ना काही आपण पण केलं पाहिजे, चालू केलं पाहिजे. तर त्यांना काय तू मेसेज देशील? त्यांना मी एवढंच म्हणू शकते, की काहीतरी करा. म्हणजे असं डिपेंडंट राहून नाही होत. कारण प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलीने म्हणजे कोणीही असू देत मला काहीतरी हवंय आणि मी माझ्या नवऱ्याकडे मागते, मी माझ्या भावाकडे मागते, मी माझ्या वडिलांकडे मागते, की मला हे हवंय आणि मला तुम्ही द्या. ह्याच्यापेक्षा आपण स्वतःच्या पैशाने घेतलेली जी वस्तू आहे ना, त्यात खूप मजा आहे. माझ्या मते तरी आणि असं नाहीये, की तुम्ही फक्त डेली रुटीनच दाखवा. कोणाकोणाची आवड असते पर्सनल लाईफ सगळ्यांसमोर मांडण्याची आणि कोणाची नसते. सो तुमचं असं काही नाही, की तुम्ही फक्त हेच दाखवा. तुम्ही काहीही दाखवू शकता. तुमच्यामध्ये कुठलंही टॅलेंट असू शकतं. तुम्ही रांगोळी छान काढू शकता. तुम्ही छान आपण म्हणतो ना फॅशन डिझायनिंग छान करू शकता. तुम्ही मेकअप छान करू शकता.
तुम्ही कुकिंग छान करू शकता. तुम्ही कुठलाही तुमच्या आत असलेलं टॅलेंट तुम्ही दाखवू शकता आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि लोकही त्यातून शिकतात, की अरे हिच्यामध्ये हे छान आहे, मग बघ गुण त्याची लोकांना खूप मदत होते. सो तुम्ही तुमच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही दाखवून या प्लॅटफॉर्मवरून तर छान अर्न करू शकता. म्हणजे तुम्हाला छान याचा सपोर्ट छान मिळेल या प्लॅटफॉर्मचा. मला तरी असं वाटतं. तर श्वेता, तू आजच्या आमच्या या एपिसोडमध्ये आलीस आणि बऱ्याच जणांचे, तुझ्या प्रेक्षकांचे, माझ्या प्रेक्षकांचे तुझ्याबद्दलचे काही प्रश्न असतील जे तुला त्यांनी विचारले नसतील, पण मी तुला इथं विचारले आणि त्यांचे ते प्रश्न, त्याचे उत्तर त्यांना भेटलेले असतीलच या एपिसोड थ्रू. तर या एपिसोडमध्ये आमच्यासोबत आल्याबद्दल, आमच्या ऐकावं ऐकाच्या या पॉडकास्टवर आल्याबद्दल तुझं खरंच खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तू जेवढी व्हिडिओमध्ये वगैरे छान आहेस, मनानं छान आहेस, तसंच प्रत्यक्षात खरंच खूप म्हणजे इंटरॅक्शन जे होतं ना, माझं फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो ना, ते खरंच खूप भारी होतं तुझ्यासोबत आज. म्हणजे मला ते वर्ड्स नाहीत येत, बट तू समजू शकते आणि प्रेक्षक देखील समजू शकतीलच. तर मला पण खूप छान वाटलं या पॉडकास्टवरती तुमच्या ऐका हो ऐका या प्लॅटफॉर्मवरती येऊन आणि खरंच खूप तुझं पण नेचर मला खूप जास्त आवडलं आणि हे एक छान सोर्स आहे माझ्या फॉलोअर्सपर्यंत त्यांना काही पडलेले प्रश्न आहेत ते पोहोचवण्याचं आणि कोणी माझ्या फॉलोअर्सपैकी हा पॉडकास्ट बघत असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा एपिसोड नक्कीच तुम्हाला आवडला असेल. मला सुद्धा खूपच भारी वाटलं या एपिसोडमध्ये. आणि पुढच्या एपिसोडसाठी तुम्हाला कोणते गेस्ट आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्यांना देखील आपल्या चॅनलवर आपल्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये घेऊन येऊ. आणि हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट्स जे काही असतील तुमच्या मनातल्या त्या सुद्धा करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.